प्रेक्षकांनो, मी म्हटलं होतं ना, प्रतिमा आत्या काही समोर येणार नाही इतक्यात. अगदी तसंच झालं. व्हिडिओ खूप छान झाला आहे, थोडासाही स्किप करू नका. सुरेख झाला आहे नेहमीप्रमाणे. सायलीवर उपचार सुरू असतात आणि आता ती स्टेबल झालेली असते आणि अश्विन आणि ते डॉक्टर खूप खुश होतात आणि आधी बाहेर जाऊन सांगतात. अश्विन म्हणतोय, मम्मा अगं सायली वहिनी आता आउट ऑफ डेंजर आहे. आता कल्पनाताईंचा आनंद तर गगनातच मावत नव्हता. अश्विन म्हणतोय, तिला वेळेत रक्त मिळाल्यामुळे ती आता आउट ऑफ डेंजर आहे. आता कल्पनाताई म्हणतात, खरंच देवा तुझे खूप उपकार आहेत रे. कल्पनाताई म्हणतात, परमेश्वराचे खूप उपकार आहेत आपल्यावर. रविराज म्हणतात, नाही नाही, हे तर सगळं त्या ब्लड देणाऱ्या बाईमुळे शक्य झालंय. अलीकडच्या काळात कोण कोणासाठी एवढं करतं नाही. ते डॉक्टर म्हणतात, हो खरंच आहे, त्या बाईंनी जर रक्त दिलं नसतं तर आमच्या हातात देखील काहीच राहिलं नसतं. आता सगळे आनंदी असतात, पण प्रियाचा चेहरा मात्र लटकलेला असतो, कारण सायली शुद्धीवर आली आहे. ती मनात विचार करत असते, आता काही खरं नाहीये. पण कल्पनाताई तिच्याकडे बघतात तेव्हा लगेच देवाला नमस्कार करायचं नाटक करते. कल्पनाताई म्हणतात, डॉक्टर ज्या बाईंनी आमच्या सायलीला रक्त दिलं आम्ही त्यांना भेटू शकतो का? तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, हो हो, काही हरकत नाही आहे. सिस्टर तुम्ही यांना घेऊन जा त्या मॅडमकडे, त्या वरच्या खोलीमध्ये आहेत. आता ते डॉक्टर असं बोलून निघून गेलेत आणि हे सगळेच्या सगळे चाललेत प्रतिमा आत्याला बघायला. म्हणजे त्यांना काही माहीत नाही आहे प्रेक्षकांनो की त्या प्रतिमा आत्या आहे. पण एवढी एक्साइटमेंट वाढवली आहे आपली की तुम्हाला काय सांगू. प्रतिमा आत्या चहा आणि बिस्किट खात असतात तिथे आणि त्यांचं खाणं झाल्यावर त्या खोलीतून बाहेर पडतात तसं खूपच त्यांनी खूप वेळ असं म्युझिकल एक्साइटमेंट दाखवली आहे की त्या अशा समोरून येत आहे. म्हणजे प्रतिमा आत्याने सुद्धा यांना बघितलं नाही आहे. माझा अंदाज जरा चुकला. मला असं वाटलं की कदाचित ह्यांना बघून आत्या लपताय, पण प्रेक्षकांनो अचानक एक हिरवा पडदा समोर आलाय असं दाखवलं त्यांनी. त्यामुळे प्रतिमा आत्या तिकडनं आणि हे रविराज कल्पनाताई इकडनं या भागातनं असे तिकडे गेले आणि प्रतिमा आत्या सायलीच्या खोलीकडे येत आहे. आता हे सगळेजण तिथे रूममध्ये जाऊन बघतात तर काय कोणीच नाही. आता हे विचारतात, काय हो सिस्टर इथेच होत्या ना त्या बाई? त्या सिस्टर म्हणतात, अहो इथेच तर होत्या, कुठे गेल्या माहीत नाही. प्रतापराव म्हणतात, एवढ्या मोठ्या दवाखान्यात कुठे शोधायचं त्यांना? पण रविराज मात्र भिरभिर नजरेने इकडे तिकडे बघत असतात. आता बऱ्याच 1-2-3 सेकंदांनी कल्पनाताई म्हणतात, काय हो भाऊजी असं का बघताय तुम्ही सगळीकडे? रविराज म्हणतात, माहीत नाही हो वहिनी, मला या खोलीमध्ये जरा असं वेगळंच भास होतोय. काय तो मला नेमका सांगता येणार नाही आहे. आता हे प्रतापराव म्हणतात, रविराज काय झालं, काही त्रास आहे का? म्हणजे काही वेगळं वाटतंय का तुला? रविराज म्हणतात, नाही रे, मला असं सांगता येणार नाही, पण काहीतरी वेगळाच भास होतोय. प्रिया मनात विचार करते, हा किल्लेदार ना येडा झालाय. पण पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, ह्या प्रतिमा त्या सायलीच्या खोलीमध्ये गेल्या आहेत आणि म्हणजे मला या गोष्टीचं नवल वाटलं की त्यांना ही खोली सांगितली की इथे पेशंट आहे म्हणून ॲडमिट. असो, मालिका म्हटल्यावर काही गोष्टी दुर्लक्षित करायच्या, पण अप्रतिम प्रसंग आहे हा. त्या अचानक असं सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवायला लागतात आणि मनात विचार करतात, कोण आहे ही मुलगी? आणि तिकडे गणपती बाप्पाने अर्जुनला फूल खाली पडून एक कौल दिलाय, म्हणजे एक पॉझिटिव्ह कौल दिला असं म्हणायला हरकत नाही आहे. अर्जुन खूप म्हणजे आश्चर्य व्यक्त करतो की हे असं कसं झालं. आणि आता प्रतिमा त्या तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात आणि मनात विचार करतात की मला या मुलीबद्दल एवढी ओढ का वाटतीये. त्या सायलीचा हातात घेतात आणि सायली अचानक शुद्धीवर यायला लागते, पण प्रतिमा त्या तिला धुसरशा दिसायला लागतात. पण तिच्या तोंडून अचानक आई असा शब्द पडतोय. ती सारखी आई आई म्हणत असते, त्यामुळे प्रतिमा त्यांना नवलच वाटतंय आणि कदाचित त्यांना असं वाटतंय की ही हिच्या आईबद्दल तर बोलत नसेल ना, आपण इथे थांबणं योग्य नाही. म्हणून त्या तिथून निघून जातात. प्रेक्षकांनो थोड्या वेळ त्या सायलीकडे बघतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. ते म्हणतात ना, रक्ताकडे ओढ घेतं, तसंच त्यांनी दाखवलंय. आणि ह्याहूनही जास्ती उत्सुकता म्हणजे बाहेर कल्पनाताई उभ्या असतात, त्या अर्जुनला कॉल करत असतात. अर्जुन फोन उचलत नसतो आणि त्यांच्या मागेच असतात प्रतिमा आत्या. त्या सायलीच्या खोलीतून बाहेर पडतात आणि तिथून अगदी पुन्हा निघून जातात आणि पुन्हा एकदा त्यांची भेट होतच नाही. इकडे या सिस्टर सायलीचं काहीतरी बघतात आणि मग बाहेर येऊन जरा सिरियस चेहरा होतो त्यांचा. कल्पनाताई त्यांचा चेहरा बघून पुन्हा घाबरतात आणि म्हणतात, काय झालं सिस्टर? तर आता ह्या सिस्टर काही बोलणार तेवढ्या प्रिया मनात विचार करत असते, मेली मेली म्हणून सांग. पण ह्या सिस्टर म्हणतात, सायली तुमची शुद्धीवर आली आहे, पेशंट शुद्धीवर आलं आहे. आणि कल्पनाताई पुन्हा खूप खुश होतात आणि कुसुमच्या गळ्यात पडतात आणि म्हणतात, खरंच कुसुमताई देव आहे.
आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटलाय प्रेक्षकांनो. रविराज सुद्धा खूप खुश झालेत. आता कुसुम म्हणते शेवटी देवाने आपलं ऐकलं हो कल्पनाताई. आता कल्पनाताई म्हणतात आम्ही सायलीला भेटू शकतो का? त्या सिस्टर म्हणतात डॉक्टरांना चेक करू द्या आधी. कुसुम म्हणते आम्ही लांबूनच बघतो ना, तिच्या जवळ जाणार नाही, आम्ही त्रास नाही देणार तिला. तेवढ्यात अश्विन तिथे येतो आणि सिस्टर सांगतात की सायली सुभेदार शुद्धीवर आल्यात, मी तुमच्याकडेच येत होते. अश्विन म्हणतोय आय न्यू इट, वहिनीला फक्त योग्य वेळेत रक्त द्यायची गरज होती, बरं झालं वहिनी शुद्धीवर आली. आता रविराज म्हणतात आम्ही कधी भेटू शकतो त्यांना? तर आता हे डॉक्टर म्हणतात त्यांची कंडिशन बघतो आणि लगेच सांगतो तुम्हाला. अश्विन म्हणतो अरे चैतन्य दादा कुठे आहे? तेव्हा चैतन्य म्हणतो अरे माहीत नाही रे कुठे गेलाय, मगासपासून शोधतोय मी त्याला. अरे ही न्यूज त्याला कळलीच पाहिजे, हां मी लगेच शोधतो त्याला. आता चैतन्य अर्जुनला शोधायला निघून गेलाय. प्रतापराव म्हणतात बरं झालं आपल्या घरावरचं एक मोठं मळप दूर झालंय. आपल्या अर्जुनचा चेहरा काही बघवत नव्हता ग कल्पना. कल्पनाताई म्हणतात खरं हो, आपल्या सायलीवरनं देवाचीच कृपा आहे. म्हणतात ना जो कोणाचं वाईट करत नाही त्याचं देव कधीच वाईट करत नाही बरं. कुसुम म्हणते देवा तू आहेस हे दाखवून दिलंस रे. खरंच प्रेक्षकांनो दाखवलंय छान त्यांनी, पण प्रतिमा आत्याची उत्सुकता एवढी ताणली आहे की विचारू नका. लगेच प्रिया म्हणते माझ्या बाबांनी हे दाखवून दिलंय की या जगात अजूनही माणुसकी आहे. रविराज तिच्याकडे बघून स्माईल करताय, पण मनातल्या मनात प्रिया म्हणते कसलं कपाळाचं थँक्यू, ती सायली जिवंतच कशी काय राहिली कोणाच ठाऊक. आता हा चैतन्य अर्जुनला बघतोय, तो गणपती समोर उभा असतो. त्याला नवलच वाटतं की अरे बापरे अर्जुन देवासमोर उभा आहे. तो त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो ए अर्जुन अरे तू इथे आहेस, मी कुठे कुठे शोधलंय तुला, तू इथे देवासमोर असशील असं इमॅजिन पण नव्हतं केलं मी. अर्जुन म्हणतो काय झालं बोल ना, काय शोधत होतास? चैतन्य सांगतो त्याला सायली शुद्धीवर आली रे. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद दिसतोय आपल्याला प्रेक्षकांनो, समाधानाचा. तर आता हा चैतन्य म्हणतोय चल लवकर, अरे कुठल्या एका बाईने तिला ब्लड दिल्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. तर आता तेवढ्यात नागराज आणि सुमन तिथे आले. सुमन म्हणत असते कुठे असेल हो सायली? नागराज म्हणतो मला काय माहिती. तेवढ्यात प्रतिमा त्या बाहेर जात असतात हॉस्पिटलच्या आणि नागराज आणि प्रतिमा आत्याची अशी धडक होते आणि प्रतिमा आत्याच्या काही वस्तू खाली पडतात. नागराज नुसता असा पाठीमागून बघतोय प्रतिमा आत्याला, पण लगेच सुमनकडे वळतोय आणि प्रतिमा आत्या आणि त्याची सुद्धा अशी हुकाचूक झाली आहे हे त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. प्रतिमा आत्या त्यांच्या काही वस्तू खाली पडलेल्या असतात त्या उचलतात आणि हॉस्पिटलच्या बाहेर निघून जातात. अर्जुन तिथे येतोय आणि त्या सिस्टरला विचारतोय सायली शुद्धीवर आली ना? त्या सिस्टर म्हणतात तुमच्या पेशंटला त्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे. आणि अर्जुन लगेच सायलीकडे धाव घेतो. कल्पनाताईला विचारतो मम्मा माझी सायली शुद्धीवर आली आहे ना? डॉक्टर सायली शुद्धीवर आली ना? डॉक्टर म्हणतात हो त्या आता स्टेबल आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत, त्यांच्या जीवावरचा धोका टळलाय, आता तुम्ही त्यांना भेटू शकता. कुसुम म्हणते जाऊयात का आम्ही मग आतमध्ये? कल्पनाताई म्हणतात कुसुमताई आपण तर तिला भेटूयात, मलाही असं झालंय कधी तिला भेटू आणि कधी नाही, पण हा पहिला हक्क ना आपल्या अर्जुनचा आहे हो. तुम्ही बघताय ना तो किती आतुर झालाय आपल्या सायलीला भेटायला, अस्वस्थ झालाय. आता चैतन्य म्हणतो करेक्ट आहे मावशी, त्याचं सायलीवर इतकं प्रेम आहे ना, त्यांनीच तिला आधी भेटायला हवं. आता अर्जुन आतमध्ये जातोय सायलीला भेटायला. कल्पनाताई डॉक्टरांना विचारतात आम्ही सायलीला कधी घरी घेऊन जायचं डॉक्टर? प्रतापराव म्हणतात अगं आत्ताच तर शुद्धीवर आली आहे ती, लगेच कुठे घरी घेऊन जातीये? रविराज म्हणतात अरे कुठलाही पेशंट स्वतःच्या घरी जास्ती वेगाने बरा होतो. प्रतापराव म्हणतात अरे बरोबर आहे तुझं, पण अश्विन म्हणतो नाही आपण ना हे सगळं नंतर ठरवूयात, कारण सायलीला ना थोडं अजून अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आणि ते मोठे डॉक्टर म्हणतात हो उद्यापर्यंत अंदाज येईलच आपल्याला. आणि प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय हा प्रसंग पण सुरेख दाखवलाय त्यांनी. अर्जुन सायलीला असं बघत असतो आणि त्याचे डोळे एवढे भरून आलेत की काय सांगू, खूपच इमोशनल दाखवलंय त्यांनी. त्याला आता सायलीशी लग्न केल्याचा दिवस आठवतोय आणि कसा त्याने स्वतःच गृहप्रवेश केला होता सायलीचा, आणि सायली आणि त्याच्या आठवणी खूप छान त्यांनी दाखवलंय. सगळं जाग्या झाल्यात अर्जुनच्या, म्हणजे सायली त्याच्या मनाशी किती अटॅच झाली आहे हे आपल्याला या प्रसंगातनं दिसतंय. तर खूप सुरेख होतं प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. सायली शुद्धीवर आली आहे आणि अर्जुनकडे बघतीये आणि कसला सुंदर प्रोमो दाखवला आहे त्यांनी प्रेक्षकांनो, आणि तोच आपण पुढे बघणार आहोत. सायली अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनच्या डोळ्यातनं असं ढसाढसा पाणी सायलीला ते बघवत नाहीये आणि सायलीसुद्धा रडायला लागली आहे. आणि पुन्हा एकदा यांनी सगळं रिपीट केलं आहे, म्हणजे अर्जुन सायलीची पहिली भेट ते दहीहंडी आणि हल्ला हे सगळं त्यांनी दाखवलं आहे. पुढे आपण बघतोय अर्जुन इतका आपुलकीने आणि प्रेमाने सायलीचा हात हातात घेतोय. सायली फक्त अर्जुन सर असं म्हणतीये. अर्जुन म्हणतो माझी अवस्था काय झाली आहे, फरक पडतो का तुम्हाला काही? अहो तुम्ही बेशुद्ध होत्या इथे.
सायली, माझ्यासाठी जग थांबलं होतं. तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो. आता सायली त्याचं हे वाक्य ऐकते आणि तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायला लागतं. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? अर्जुन आणि सायलीचं हे नातं नवीन वळण घेणार का? पण या दोघांची लव्ह स्टोरी बघायला मात्र अप्रतिम वाटेल, हो की नाही? प्रेक्षकांनो, एवढ्या लवकर ते प्रतिमा आत्याला रिव्हील करणार नाही, त्यामुळे तुम्ही कुठल्याही फेक रिव्ह्यूजवर विश्वास ठेवत जाऊ नका. पण आपला रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा. आणि खरा रिव्ह्यू ऐकायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.